जेवण झाल्यावर काहीतरी गोड तिखट खायची सवय आहे का? पण तेच जर पचनासाठी फायदेशीर आणि पूर्णपणे घरगुती असेल तर? नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी मुखवास, आवळा, बीट आणि आलं किसून बनवलेला. चला तर मग पाहूया हा सोप्पा आणि हेल्दी घरगुती मुखवास कसा बनवायचा ते. मुखवाससाठी लागणारं साहित्य, या ठिकाणी मी 10-15 आवळे धुवून किसून घेतलेले आहेत मोठ्या किसणीने. एक बीट, तेही स्वच्छ धुवून वरची साल काढून मोठ्याच किसणीने किसून घेतलं आहे. आणि एक मोठा आल्याचा तुकडा, तोही स्वच्छ धुवून वरची साल काढून तोही किसून घेतला आहे बारीक किसणीने. त्यात टाकण्यासाठी 2 चमचे काळं मीठ आणि 1 वाटी साखर. आता आपण हे मिक्स करून घेऊया. दोन चमचे काळं मीठ आणि 1 वाटी साखर. साखर आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. याच्यात साखरेऐवजी आपण खड्यांची खडी साखर पण टाकू शकतो बारीक करून. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळायला ठेवून द्यायचं एका प्लॅस्टिकच्या कागदावर. हे बघा, रात्रभर ठेवल्यानंतर असा छान कलर आलेला आहे त्याला मुखवासला. आता मी हे गच्चीवर वाळायला टाकून देणार आहे उन्हामध्ये. उन्हामध्ये वाळायला 2 दिवस लागतात. 2 दिवस वाळल्यानंतर छान कुरकुरीत होऊन जातं ते. हे बघा, 2 दिवसानंतर आपलं मुखवास खाण्यासाठी तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय. आणि चवीला पण छान आहे. तर असा तयार होतो आपला घरगुती आवळा, बीट, आलं मुखवास. जेवणानंतर फक्त 1 चमचा खाल्लात तर पचनासाठी, हिमोग्लोबिनसाठी उपयोगी ठरतो आणि शरीराला नैसर्गिक पोषण मिळायला मदत होते. हा मुखवास पूर्णपणे घरगुती, केमिकल फ्री आणि हेल्दी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या, हेल्दी आणि घरगुती रेसिपीजसाठी टेस्ट सूत्रासोबत रहा. धन्यवाद.